पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे। कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार या मुलीला कल्याणहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जायचं होतं। त्यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती। त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला आपल्या सोबत येण्यास भाग पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केले। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहत उभी होती। त्यावेळी सौरभ सोनावणे हा तिला भेटला। त्याने मुलीच्या हातामधील मोबाईल फोन हिसकावून घेतला। मुलीनं जेव्हा मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभ यानं मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल असं सांगितलं। यानंतर सौरभ सोनावणे यांनी मुलीला कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला। या ठिकाणी सौरभने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला। मात्र मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करत रेल्वे पोलीस स्टेशन गाठलं। तिने पोलीस ठाण्यात शिरताच सर्व प्रकार सांगितला। हा सगळा प्रकार ऐकताच लोहमार्ग पोलिसांना तातडीने तपासाला सुरुवात केली। पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सौरभ सोनवणे याला शोधून काढले। कल्याण सारख्या बहुतांश वेळ गजबजलेल्या रेल्वे स्थानकात ही घटना घडली आणि कोणालाही त्याचा थांग पत्ता लागला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तसेच या सगळ्या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या सगळ्यानंतर आता रेल्वे पोलीस आणि सरकार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। फिर्यादी हे काल आमच्याकडे आले आणि पीडित मुलगी आहे 14 वर्षाची आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझा मोबाईल घेऊन माझ्यासोबत अतिप्रसंग केल्याचा त्यांनी इन्सिडेंट आपल्याला सांगितला। त्याप्रमाणे आम्ही आरोपीचा शोध घेतला आणि सदर गुन्ह्यातील आरोपी आम्ही तात्काळ अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड 21 पर्यंत घेतलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपीचं नाव आहे सौरभ सोनवणे म्हणून आरोपी आहे 21 वर्षाचा। त्याला आम्ही अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आता त्याचा रेकॉर्ड वगैरे आम्ही तपासतो आहेत। त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे काय नाही सगळा रेकॉर्ड तपास करतो आहे।